आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। आंबेगावमध्ये लवकरच निवडणुका लागतील असं विरोधकांनी आभार मेळाव्यामध्ये म्हटल्याचा पोस्टमधून दावा। तर वडिलांची प्रकृती खालावलेली असते अशामध्ये विरोधकांचं अभद्र वक्तव्य असल्याचं म्हणत पूर्वा वळसे पाटील संतापल्या। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यावर गायकवाडांचा निशाणा। अनिल परबांना फोन करतात, अनिल परब पण मातोश्रीवर पोहोचतात आणि हे दोघंही सांगतात की तुम्ही उमेदवार बदलून द्या, जयश्री शेळकेला तुम्ही तिकडे दिलं तर आम्ही मदत करू आणि मग तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला जातो। नाना पटोले भाजपचं काम करताय, काँग्रेसच्या बंटी शेळके यांचा आरोप। बंटी शेळके यांना पटोलेंवर आरोप केल्याप्रकरणी खुलासा करण्यासंदर्भात नोटीस। पटोलेजी जे आहे, नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आरएसएस वाल्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते, त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या, म्हणून ते आरएसएसचे एजंट आहेत। लग्न ठरलंय, मुलगा आणि मुलीनं एकमेकांना पसंती दाखवली आहे, तारीख देखील ठरली आहे, मात्र मुलगा अडून हुंड्यासाठी म्हणजेच पदासाठी बसला अशी सरकारची परिस्थिती झाली आहे। रोहित पवारांनी महायुती सरकारवर खोचक टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांनी सत्तेमध्ये राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह, पक्षाचं काम शिंदेंनी आमच्यासारख्या शिलेदारांना द्यावं, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। अविनाश जाधव यांच्याकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा ठाणे त्याचबरोबर पालघरमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर राजीनामा। धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांचं शक्ती प्रदर्शन, मराठा बांधवांकडून जंगी स्वागत। जरांगे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देखील दाखल। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार, कुणासोबत देखील युती किंवा आघाडी होणार नाही, केजरीवाल यांच्याकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभा लढत आता तिरंगी होण्याची शक्यता।